ॲप्रिसिएशन कविता ओ कॅप्टन माय कॅप्टन. टायटल या कवितेचे टायटल आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन. पोएट ही कविता वॉल्ट व्हिटमन यांनी लिहिलेली आहे. राईम स्कीम या कवितेची राईम स्कीम ठरवण्यासाठी फर्स्ट स्टांजा पाहू. पहिल्या ओळीतील शेवटचा शब्द डन आहे त्यासाठी ए हे अक्षर लिहू. दुसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द वन आहे तो डनशी यमक जुळतो डन वन म्हणून त्यासाठी सुद्धा ए हे अक्षर लिहू. तिसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द एक्झाल्टिंग हा डन किंवा वनशी यमक जुळत नाही म्हणून त्यासाठी बी हे अक्षर घेऊ. त्यानंतर चौथ्या ओळीतील शेवटचा शब्द डेअरिंग हा एक्झाल्टिंगशी यमक जुळतो एक्झाल्टिंग डेअरिंग म्हणून एक्झाल्टिंगसाठी वापरलेले बी हेच अक्षर डेअरिंगसाठी वापरू. पाचव्या ओळीतील हार्ट हा शब्द वरील इतर कोणाशीही यमक जुळत नसल्यामुळे त्यासाठी सी हे अक्षर घेऊ. सहाव्या ओळीतील शेवटचा रेड हा शब्द कोणाशीही यमक न जुळाल्यामुळे डी हे अक्षर रेडसाठी वापरू. सातव्या ओळीतील लाईज हा शब्द सुद्धा कोणाशीही यमक जुळत नसल्यामुळे त्यासाठी ई हे अक्षर वापरू. तर शेवटच्या ओळीतील डेड हा शब्द रेडशी यमक जुळतो डेड रेड म्हणून रेडचे डी हे अक्षर डेडसाठी वापरू. अशा प्रकारे ए ए बी बी सी डी ई डी ही राईम स्कीम तयार होईल. फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन द शिप इज अँकर सेफ अँड साऊंड या ओळीमध्ये सेफ आणि साऊंड या शब्दांमध्ये एस अक्षराच्या स उच्चाराची पुनरावृत्ती झाली आहे म्हणून येथे ॲलिट्रेशन हा अलंकार होतो. सेंट्रल आयडिया ही कविता एक शोकगीत आहे. यामध्ये अमेरिकन सिव्हिल वॉर जिंकल्यानंतर अब्राहम लिंकन यांची जी हत्या झाली त्याबद्दल स्पीकर शोक व्यक्त करत आहे. या कवितेत जहाज हे अमेरिकेचे प्रतीक आहे तर कॅप्टन हा अब्राहम लिंकनचे प्रतीक आहे. युद्धात विजय मिळवल्यामुळे लोक त्यांचा आनंदोत्सव साजरा करत आहेत पण स्पीकर दुःखी आहे कारण जहाजाचा कॅप्टन डेकवर मृत्युमुखी पडला आहे. This poem is an elegy. The poet expresses his sorrow on the death of American President Abraham Lincoln after winning American Civil War. The ship is a symbol of America and captain is a symbol of Abraham Lincoln. The people are celebrating the great victory, but the poet is very sad because the captain of the ship is dead on the deck.